कॉफी आणि बरंच काही मध्ये बाकीच्या लव्ह स्टोरीपेक्षा असं काय वेगळं आहे ज्यामुळे तो सर्वांनाच आवडतो? यातील सर्वात महत्त्वाचा एलिमेंट आहे ते म्हणजे प्रपोज करणं, जो सिनेमा सुरू होण्याच्या पहिल्या 5 मिनिटातच दाखवला जातो। तो कॉफी शॉप मध्ये तिची वाट बघतो, तिला मुलगा बघायला आलाय पण ती खुश नसते। तर हे बघून क्युरियोसिटी बिल्ड होते की त्यांचं आजचं भेटणं इतकं महत्त्वाचं का बरं आहे, त्यांचं नातं काय आहे, त्यांचं एकमेकांसाठी आयुष्यात किती महत्त्व आहे याबद्दल सुरुवातीलाच आपल्याला काही सांगितलं जात नाही। पटकथा ही माहिती मुद्दामून होल्ड करून ठेवतो आणि खूप स्लोली त्याला रिव्हील करतो, त्यामुळे नकळतपणे आपण या प्रेम कथेचा एक भाग बनून जातो। या कथेमध्ये फ्लॅशबॅक खूप महत्त्वाचा आहे, कारण त्यातील प्रत्येक सीन आपल्याला समजावतो की त्या कॉफी मीटिंगची किंमत किती मोठी आहे। जेवढी बॅक स्टोरी पुढे जाते तेवढं त्या दिवसाचं इमोशनल वेट वाढत जातं। इथे ना व्हिलन आहे, ना ब्रेकअप, नाही कुठल्या प्रकारचं कॉम्प्लिकेशन। प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे की दोघे प्रेम करतात पण एकमेकांना सांगत नाहीत। ही छोटी गोष्ट बघताना आपल्याला खूप मोठी वाटायला लागते, कारण पटकथा बराच वेळ आपल्याला इमोशनली त्यामध्ये इन्व्हेस्ट करवतो। सिनेमातील प्रत्येक सहाय्यक कलाकार महत्त्वाची भूमिका बजावतो, कारण त्या दोघांच्या मनातील कन्फ्युजन ते दूर करण्यासाठी आहेत, ज्यामुळे क्लायमॅक्स जबरदस्तीचा नाही तर इमोशनल आणि परफेक्ट वाटतो। एकूण काय तर ही लव्ह स्टोरी सिंपल आहे, पण ती दाखवण्याची पद्धत एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे, आणि हीच या सिनेमाची सर्वात मोठी स्ट्रेंथ आहे।